सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडले ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि आर्थिक फायदा देखील होऊ शकतो. जे लोक भागीदारीमध्ये व्यवसाय करतायत त्यांनी आज आपल्या भागीदारांवरती लक्ष ठेवावं, कारण तो तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतो. आज तुम्ही तुमच्या आईसाठी एखादी भेटवस्तू खरेदी करू शकता. तुमच्या आईकडनं देखील तुम्हाला धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. समाजामध्ये आज तुमची ओळख वाढेल आणि मित्रमंडळींची संख्या देखील वाढेल. संध्याकाळी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री काळ्या कुत्र्याला शेवटची पोळी खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की जे लोक प्रेमसंबंधांमध्ये आहेत त्यांच्यामध्ये आज थोडासा ताणतणाव निर्माण होऊ शकतो, परंतु तरीही तुम्ही तुमच्या नात्यातील गोडवा टिकवून ठेवाल आणि संध्याकाळपर्यंत बोलून सर्व समस्या सोडवाल. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत होईल. तुम्ही आज तुमच्या मित्राला मदतीसाठी पुढे येऊन मदत कराल. तुमच्या खर्च आणि उत्पन्नावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला नवीन नफा मिळेल, ज्याची तुम्ही फार दिवसांपासून वाट पाहत होतात. आज तुम्ही नवीन घर किंवा दुकान खरेदी करू शकता. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या प्रतिष्ठेची काळजी घेऊनच काम करावं लागेल. कोणत्याही चुकीच्या कामांपासून तुम्ही दूर राहा, नाहीतर नुकसान तुमचं होऊ शकतं. जर तुम्ही बँकेकडनं किंवा अजून कोणाकडनं कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला आज त्यातून कर्जमुक्ती मिळू शकते आणि तुमच्या धनसंपत्तीमध्ये देखील वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांनी ऑफिसमधील कामात कुठल्याही प्रकारची घाई करू नये, अन्यथा नुकसान होऊ शकतं आणि तुमच्या वरिष्ठांशीही तुमचे संबंध बिघडू शकतात. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मदतीनं तुमचे अडकलेले सगळे पैसे परत मिळतील आणि तुमची सरकारी कामं देखील पूर्ण होतील. राजकीय लोकांशी तुमचे संबंध सुधारतील आणि सामाजिक वर्तुळही वाढेल, परंतु त्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमध्ये कुठलीही कसर सोडायला लागणार नाही. आज तुम्ही जे काही नवीन काम सुरू कराल त्यातून तुम्हाला फायदा होईल आणि तुमची कीर्ती सर्वत्र पसरेल. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या मित्रांसोबत आनंदाने घालवाल. गैरसमजामुळे रोजच्या कामामध्ये अडथळा येऊ शकतो आणि प्रवासातही समस्या येऊ शकतात. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये नवीन गोष्टी करून पाहण्याची संधी मिळेल. जर तुमचा व्यवसाय भागीदारीमध्ये असेल तर आज तुमच्या भागीदाराचा सल्ला तुमच्या व्यवसायाला एक नवीन दिशा देईल, ज्याचा तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल. आज एखादा मोठा व्यवहार तुमचा होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होईल. पण आज तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि बाहेरचं खाणंपिणं टाळावं लागेल. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या भावासोबत चर्चा करण्यात घालवाल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वतीची किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात आनंद घेऊन येईल, ज्यामुळे तुमचं मन आणि शरीर दोन्ही प्रसन्न राहतील. तुमचा चेहरा देखील अधिक सुंदर दिसेल, ज्याचा तुम्हाला लाभ होईल. आज तुम्ही तुमची बरीच दिवसांपासूनची रखडलेली कामं पूर्ण कराल आणि तुमच्या पैशांमध्ये 4 पट वाढ करण्याचा प्रयत्न कराल. जर घरात काही कौटुंबिक ताणतणाव चालू असेल तर तो आज संपुष्टात येईल. सासरच्या कोणाशी तरी तुमचे मतभेद होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचा 108 वेळा माळ जप करा. आता पुढची रास
तोळरास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे मार्ग खुले होतील. तुम्हाला आज कोणता तरी महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर तो तुम्ही विचारपूर्वक घ्या, नाहीतर भविष्यामध्ये तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं. तुमच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता वाढेल आणि व्यवसायामध्ये पुढे चालू असलेल्या समस्या आज संपुष्टात येतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या जोडीदाराचा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून घरातील रखडलेली कामं करू शकत नसाल तर ती आज पूर्ण होतील. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढे रास, वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांना आज परीक्षेची तयारी अधिक एकाग्रतेने करावी लागेल. आज तुमच्या भावाला काही शारीरिक त्रास होऊ शकतो. घरामध्ये ताणतणावाची परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते, परंतु तुम्हाला तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण मात्र ठेवावं लागेल. वडिलांच्या सल्ल्यानं संध्याकाळपर्यंत घरातील ताणतणाव कमी होईल. योग्य व्यक्तींकडनं विवाहाचे तुम्हाला चांगले प्रस्ताव येतील. आज तुम्ही तुमच्या आई वडिलांना एखाद्या तीर्थयात्रेला घेऊन जाऊ शकता. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेल्या लोकांना अन्नदान करा. आता पुढे रास, धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही घरातील सर्व जबाबदाऱ्या अत्यंत यशस्वीपणे पार पाडाल आणि योग्य व्यक्तीकडनं तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्तावही येतील. नोकरी करणाऱ्यांना आज बढती मिळू शकते, परंतु तुम्हाला तुमच्या बोलण्यात मात्र गोडवा ठेवावा लागेल. जर तुम्ही कर्जामध्ये असाल तर ते आज तुम्ही फेडू शकाल. घरातील सावटीसाठी आज तुम्ही काही खरेदी कराल. मुलांच्या शिक्षणाशी संबंधित काही कागदपत्र पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आज धावपळ करावी लागेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढे रास, मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या व्यवसायाला एका उंचीवर नेण्यासाठी अधिक मेहनत कराल आणि नवीन योजना बनवाल, ज्यात तुम्हाला यशही मिळेल. जर आज सासरच्या कोणाला पैसे उधार द्यायचे असतील तर ते विचारपूर्वक द्या, कारण त्यामुळे नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. विद्यार्थी नवीन कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतात. तुमच्या जोडीदाराला आज पोटाशी काही समस्या संबंधित असलेल्या जाणवू शकतात, ज्यासाठी तुम्हाला धावपळ आणि खर्च दोन्ही करावं लागेल. जर मालमत्तेशी संबंधित तुमचा कोणताही कायदेशीर खटला असेल तर त्यामध्ये तुम्हाला आज विजय मिळू शकतो. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या रेशमी कपड्यांचं दान करा. आता पुढे रास, कुंभरास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये तुमचा मान सन्मान वाढेल आणि नात्याला स्थायित्व देण्याची तुम्ही योजना बनवाल. धार्मिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढल्यानं तुमची कीर्ती पसरेल आणि नवीन व्यवसायासाठी हा दिवस चांगला राहील. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही देवदर्शनासाठी जाऊ शकता. जर आज तुम्ही वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी हा काळ अनुकूल आहे. आज तुमच्या शेजारी काही वाद चालू असेल तर तो सोडवण्याचा प्रयत्न करा, नाहीतर प्रकरण कायदेशीर होऊ शकतं. तुमच्या जोडीदाराचा तुम्हाला संपूर्णपणे आज पाठिंबा मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढे रास, मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमचे हरवलेले आणि अडकलेले पैसे पुन्हा परत मिळतील, ज्यामुळे तुमच्या मनामध्ये आनंद राहील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. नशिबाची यामध्ये तुम्हाला संपूर्णपणे साथ मिळेल. व्यवसायामध्ये उत्पन्नाचे नवीन स्रोत आज निर्माण होतील, परंतु आज तुम्हाला तुमच्या वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. डॉक्टरांचा सल्ला तुम्ही त्यासाठी आज नक्की घ्या. जर तुम्ही कुठे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्या. आई वडिलांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन तुम्हाला आज लाभेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.